गाईज सोनू आता USA ला आहे आणि ती तिथे मॅगी बनवते. इमॅजिन हेअरफॉल माझा एवढा होतोय. अँड इट्स डन. लुक ॲट माय हेअर. ते नको सांगू, असं नाही बोलायचं बघ. The sunset is right in front of me. तर प्लीज इग्नोर द गॅस सिच्युएशन, कारण गॅस साफ करायचा. मला माहित नाही का मी हा फेस मास्क करते, पण मी करतेय कारण आता तो ड्राय होईल, मग मी ब्लॉग सुरू करीन आणि मग मी काहीतरी खाईन. त्यापेक्षा आपण एक साथ सगळं करतोय. प्लीज घाबरू नका फेस मास्कला, प्लीज डोंट. आय हॅव दिस चिंग्सचा फ्राईड राईस मसाला जो मी माझ्या नूडल्समध्ये यूज करणार आहे. आणि आय हॅव सेजवान आणि नूडल्स आहे. आता मला भाज्या कापायच्या आहेत इथे. तर बघूया काय काय भाज्या आहेत. 1 सिंगल कांदा, इट्स लाईक कॅप्सिकम. खूप मोठी आहे, छोटी दिस विल वर्क कारण ही थोडी छोटी आहे, कारण बाकी सगळे खूप मोठ्या कॅप्सिकम्स आहेत. जज माय कोबी कापण्याचे स्किल्स, कारण मला येत नाही आणि मी मला केस बांधायला क्लिपवर ठेवून आली. मी अशी चाले खाली. ज्यांना ज्यांना पसारा आवडत नाही आणि इफ यू आर वॉचिंग दिस व्लॉग, आय थिंक यू शुड नॉट वॉच दिस व्लॉग, कारण इट्स अ मेस. आणि आय थिंक वेन यू लिव्ह ॲज अ स्टुडंट हे असतंच. आय एम ट्राईंग टू ईट हेल्दी, पण आय गेस मी इथे आल्यानंतर फर्स्ट टाइम नूडल्स बनवते. तर आय थिंक हा संडे आहे की जिथे आय कॅन ॲक्च्युली कुक. आय मीन एव्हरी डे असं होतं की कधी खाते कधी नाही का. राईस मोस्टली स्किप मील्स, कारण थकलेली असते, मग कंटाळा येतो जेवण बनवायला वगैरे. आणि मग काहीतरी स्नॅक्स खाऊन आय स्लीप. पण आय डिसाइडेड की आज आपल्याकडे वेळ आहे, तर आय थिंक संडे इज फॉर मी अ रुटीन जिथे आय टेक केअर ऑफ माय सेल्फ. आणि जे झालंय ते पूर्ण वीक जी दगदग असते तिथे आय जस्ट फील लाईक ओके आता आय हॅव लाईक टाइम की शांतपणे मी सगळं करू शकते. तर आय जस्ट डू इट. विचार केला नूडल्स बनवले आणि मग मी उद्यापासून प्रॉपर डाएटवर जाईन. मला पण से हाय टू ब्लॉग. से हाय टू ब्लॉग. मला मिस करतायत ना सगळे. नाही, नो वन मिसेस यू. ब्लॉग मध्ये बोल. तर गाईज सोनू आता USA ला आहे आणि ती तिथे मॅगी बनवते. नूडल्स मॅगी सेमच असतं. नाही, गाईज आधी ना मी स्पिगेटी बनवणार आहे. आता नाही बघत. ब्लॉग कर. आणि गाईज काय बोलू, काहीतरी टॉपिक दे ना मला. स्पॅगेटी बनवताना ब्लॉग कर, तुला टॉपिक लागतो. अच्छा स्पॅगेटी बनवणार का? हा सॉरी. बाय गाईज. इन्स्पेक्टर झेंडे बघा. डू वॉच इन्स्पेक्टर झेंडे, जी हिने अजून बघितली नाही. नेटफ्लिक्स. ते नको सांगू, असं नाही बोलायचं बघ. सॉरी, फेस मास्क यूज केलाय. तर इट्स लाईक फ्रॉम द फॉक्सटेल. अजिबात स्पॉन्सर्ड नाहीये. दिस पोल्स आणि रेड्यूस ब्लॅक हेड्स वगैरे करतं. तर हा मी वापरते विच इज पर्पल मास्क. एक मिनिट, काहीतरी रूम आवरायचं आहे पहिली गोष्ट. आज टू डू लिस्ट मध्ये आपल्याला आज काय काय करायचंय.
रूम आवरायचं आहे, कपडे धुवायला टाकायचे आहेत, त्यानंतर वॉट आहे काहीतरी, बेडशीट चेंज करायचं कारण आय थिंक आता खूप झालं. ही बेडशीट मी आठवडाभर वापरली. आय थिंक आय शुड चेंज बेडशीट. आणि नेक्स्ट वीकसाठी मला माझे कपडे लावून ठेवायचे आहेत. म्हणजे आता मी नेक्स्ट वीकला कुठले कपडे घालणार, कारण चांगले चांगले कपडे माझे एकदम बॉक्समध्ये ठेवलेत मी, आता मला ते काढावे लागतील. खाऊन मला माझे हेअर केअर करायचं आहे. मी पहिले आली तेव्हा ना माझे स्काल्प खूप इची झालेलं आणि डॅन्ड्रफ जेव्हा इची होतं ना तेव्हा पूर्ण जो डॅन्ड्रफ आहे ना तो वर येतो केसांवर. तर फॉर दॅट मी ना हा प्रॉडक्ट वापरला आणि आय जेन्युइनली फर्स्ट ह्याच्यातच आय लव्ड इट. स्काल्प सिरम जे मी 20 मिनिट्स लावायचं असतं पण आता मी थोडं जास्त लावीन. गेट परमिशन फ्रॉम ऑर समथिंग. आणि जेव्हा ना फ्रीडम नसतो तेव्हा तुम्हाला खूप गोष्टी करायचं मन करतं, कारण असं वाटतं की अरे यार हे करायला पाहिजे पण पॅरेंट्स परमिशन नाही देणार, हे करायला पाहिजे पण पॅरेंट्स परमिशन नाही देणार. आणि जेव्हा आता माझ्याकडे भरपूर फ्रीडम आहे, आय डोंट इवन थिंक ऑफ डुईंग समथिंग जिथे मला जे मी इंडियात करू शकली असते आणि मी इथे पण करू शकली असती. तर इट्स व्हेरी डिफरंट. पण हीच मजा आहे लाईफची, जेव्हा तुमच्याकडे जबाबदारी येतात तेव्हा यू लाईक लर्न टू रिस्पेक्ट युअर. आणि लुक ॲट माय छोटू बिस्किट. हे मला बिस्किट खूप मस्त वाटतात, कारण तुम्हाला पाहिजे तेवढे बिस्किट मला एवढेच पाहिजे असतात, कारण मोठं पाकिट घेतलं ना ते वेस्ट होतं. सो लाईक माझ्यासाठी हे क्यूट छोटंसं पाकिट मारीम आणि मी हीच बिस्किट खाते. आणि मी मॉनेको सॉल्टेड मॉनेको बिस्किट खाते. मला जिरा मॉनेको भयंकर आवडते, पण आय डोंट नो वाय दे हॅव डिस्कंटिन्यूड. कारण माझ्या एरियात एका दुकानातच मिळायचे जिरा मॉनेको आणि मी तिथे जाऊन ना घेऊन आलेली USA ला यायच्या आधी, म्हणजे पहिल्यांदा मी जेव्हा आली. आत्ता मी जेव्हा त्यांच्याकडे गेली दे डोंट हॅव इट. आणि मला एवढं राग आलेलं, एवढं वाईट वाटलं ना की यार आय लव्ह जिरा मॉनेको आणि ते नाही आहे. मला खूप आवडतं जिरा मॉनेको. तुमच्या एरियात अजून आहे की नाही असेल तर प्लीज सेंड मी टू USA, कारण मला खूप आवडते जिरा मॉनेको. आय विश असती त्यांच्याकडे जिरा मॉनेको. ठरवलेलं येताना ना मी USA ला खारी आणेन आणि मी विसरली, कारण ऑब्व्हियसली USA ला यायच्या आधी मी ऍडमिट झालेली. इफ यू डोंट नो दिस. ऊन आपण ना पडदे उघडे, कारण मी पडदे बंद केले तर ऊन माझ्या तोंडात असं काहीतरी येतंय. खाल्या आणि मग तुमच्याशी बोलते, कारण माझी चहा थंड होते. मी आता हे गाणं रील्स बघत होती आणि आय हर्ड दिस सॉन्ग, आणि एव्हरी टाइम आय लिसन टू दिस सॉन्ग मला असं वाटतं की आय शुड बी इन न्यूयॉर्क. कारण द रिझन आय केम इन USA बिकॉज आय ऑलवेज वॉन्टेड टू गो टू न्यूयॉर्क, पण कधी जमलंच नाही मला जायला. मला आय प्लीज मॅनिफेस्ट फॉर युअर एनीवन हू इज वॉचिंग दिस ब्लॉग इज करंटली इन USA. गाइज कॉल मी. तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी, में हुई जैसी चांदनी, खोई खोई जिंदगी तुम्हें देखो ना ये क्या हो गया. तुम्हारा हूँ मैं और तुम मेरी. I wish की मी USA ला जाऊन USA मध्ये न्यूयॉर्कला जाईन. चलो मी चहा पिऊन झालेली आहे. मी पूर्ण बिस्किट पण नाही संपवली. मी 3 बिस्किट किंवा 2 बिस्किट खाल्लेत आणि आता मला हे डब्यात ठेवून आय हॅव टू गेट रेडी फॉर उद्या. म्हणजे मी केस धुणार आहे आज. आणि चला सगळं करूया. मी चेंज करते आणि आय गेट बॅक टू यू. हॅलो,
जस्ट शॉवर करून आली आणि आय थॉट की सनसेट झाला असेल, पण इट जस्ट लाईक 7, आत्ता फक्त 7:11 वाजलेत आणि द सनसेट इज राईट इन फ्रंट ऑफ मी. ओके, आय हॅव चेंज इन टू माय क्लोथ्स. आणि मी एक गोष्ट करायला विसरली, ते म्हणजे फॉर द हेअर्स ओले असतानाच मी हे अप्लाय करते. हे मी घेतलंय आर्गन ऑइल ऑफ मोरॉक्को, कारण मला मोरॉक्कोची स्मेल आवडते. पण मला त्याचे बेनिफिट जेन्युअनली माहीत नाही आहेत की डज इट वर्क ऑर नॉट. सो मी असं लाईक तुम्हाला सजेस्ट नाही करणार की घ्याच, पण ह्याचे रिव्ह्यूज चांगले होते ऑनलाईन. सो आय थॉट ऑफ लाईक जस्ट ट्राईंग इट आणि इट स्मेल्स सो गुड. तर आय वाज लाईक लेट जस्ट ट्राय इट, म्हणून मी ट्राय करते. आणि इमॅजिन हेअरफॉल माझा एवढा होतो आहे. ऐकलंय ह्याच्यावर की घरी असताना पण सनस्क्रीन लावली पाहिजे, कारण वेन यू वर्क नियर किचन आणि किंवा असं किचनच्या पण आसपास जेव्हा काम करतो तेव्हा सुद्धा आपल्याला थोडी सनस्क्रीन लावली पाहिजे. आय हॅव हर्ड अबाउट इट. सो मी एकदम थोडी लावते. घरीच आहे म्हणून उद्यापासून दगदग सुरू होणार आहे. आय एम एक्सायटेड, कारण न्यू वीक सुरू होतोय आणि ह्या वीकमध्ये मला कसंही करून अभ्यास करणार आहे. मी थोडंसं तूप लावते लिप्सना, कारण ड्राय होतात पटकन लिप्स. नोचं बॉडी लोशन ह्याच्यात अजिबात स्मेल नाही आहे. तर नेक्स्ट वीक सुरू होतं आणि ह्या नेक्स्ट वीकमध्ये खूप गडबड आहे, कारण आय हॅव लाईक टन्स ऑफ असाइनमेंट्स आणि ग्रुप प्रोजेक्ट्स. पहिले 2 वीक तर जरा थोडंफार इझी जातं, पण ह्या सेमिस्टरला माझ्यासाठी 2 वीक्स पण इझी नव्हते, कारण आय हॅड लाईक एक ड्यू असाइनमेंट्स लाईक 14 कधी 8 ड्यू असाइनमेंट्स असायचे. आणि पण मी आठवड्यातून मध्ये माझे असाइनमेंट्स कंप्लीट करायची, म्हणून ते एक्स्ट्रीम लोड नाही आलं. पण खूप असाइनमेंट्स असतात इथे. तर सध्या ते सुरू आहे. आणि ह्या नेक्स्ट वीक तर खूप मला प्रिपेअर राहायचं आहे, कारण खूप मजा येणार आहे. मजा म्हणजे सजा होणार आहे, कारण ह्या वीकमध्ये खूप अभ्यास आहे. मी जेवणाची तयारी करते आणि मग आपण आता चण्याचं सार आणि डोसे बनवलेत माझ्यासाठी. माझ्याकडे एक इन्स्टंट डोसाचं पाकिट होतं, त्याचं मी डोसे बनवले. ते 20 मिनटं काहीतरी भिजत ठेवायचं असतं आणि मग यू कॅन लाईक मेक हाऊ मच डोसे यू वॉन्ट, तेवढंच पीठ तुम्ही ठेवायचं असतं. तर आय गेस मी थोडं कमी पीठ ठेवलं, कारण मागे मी जेव्हा ठेवलेलं खूप जास्त ठेवलेलं. आता ते जरा कमी ठेवल्यामुळे माझे डोसे कमी झाले, कारण मी भात नाही बनवलेला माझ्यासाठी. पण सार जे बनवलेलं तिखट नाही झालं. आणि मी ना टोमॅटोची पेस्ट केलेली आणि सार बनवलं, म्हणजे कांदा टोमॅटोची पेस्ट. मोस्टली सकाळी हेअर वॉश करते, कारण जेव्हा कॉलेज असतं, सो सकाळी कॉलेजला जातं तर ते नॅचरली सुकतील. तर पण आज मी रात्रीचे धुतलेत आणि ऑब्व्हियसली मला झोपायचं आणि हे इथे थोडी थंडी असल्यामुळे ना वातावरण थोडं थंड आहे, तर लवकर सुकणार नाही. तर आय वॉज थिंकिंग, म्हणून मग मी आय एम युझिंग दिस. इट्स अ रेव्हलॉन हेअर ड्रायर कम हेअर ड्रायर प्लस स्टायलिंग टूल आहे समथिंग. तर हे मी मागच्या वर्षी घेतलेलं आणि आय यूज दिस. तर ह्याच्यात लाईक कूल, लो, मीडियम, हाय वगैरे ऑप्शन्स आहेत. माझ्याकडे हीट प्रोटेक्टर आहे. आय हॅव लाईक these 2 heat protector. This is from BBlunt आणि this is from L'Oreal Paris. हे मी इंडियावरून आणलेलं आणि this is मी इथून विकत घेतलेलं, कारण आय न्यू. पण ह्याचा ना स्मेल थोडा म्हणजे खूप जास्त स्ट्रॉंग आहे. तर आय थिंक मी हा यूज करेन BBluntचा. सो इट्स अ स्प्रे आणि इट स्मेल्स डिसेंट. खूप स्ट्रॉंग स्मेल नाही आहे, सो आय लाईक इट. And it's done. Look at my hair.
तर येस, आणि आता मस्त रात्रीचे 9 वाजलेत आणि आय एम अबाउट टू गो टू बेड. का त्याचं क्विक अपडेट देते व्हॉट इज गोइंग टू हॅपन. उद्या 9 वाजता आय हॅव क्लास. लेटर आय हॅव शिफ्ट ॲट आय गेस 11ला. 4 वाजता माझा लेक्चर आहे दुसरा आणि आय कॉल इट अ डे. पण नाही, देन आय हॅव टू डू माय असाइनमेंट्स आणि मग मला घरी यायचं आहे. सो इट्स अ टास्क. उद्याचा दिवस खूप हेक्टिक. मंडेज युजली हेक्टिक असतात आणि मग माझं रुटीन सुरू होतं. सो लाईक आमच्याकडे एक ॲप आहे जिथे तुम्हाला तुमचं सगळं कळतं की तुम्ही किती वाजता जॉबला जाणार आहात, कितीला तुमची शिफ्ट आहे वगैरे असं वगैरे, आणि स्केड्यूल पण येतं ग्रुपवर. तर येस, दिस इज द अपडेट. अराउंड 11 to 12च्या मध्ये मला कसंही करून झोपायचं आहे, विच पॉसिबली मी नाही झोपणार, पण आय विल ट्राय माय बेस्ट. आणखी रुटीन ब्लॉग आवडला असेल तर लेट मी नो इन द कॉमेंट्स बिलो. आणि सॉरी फॉर माय वॉइस, आय डोंट नो का बसलाय, पण लेट मी नो कसा वाटला. आणि आपण लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. टिल देन